करणारे गणपत गायकवाड कोण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। गणपत गायकवाड कल्याणपूर्व मधून भाजपचे आमदार आहेत। सलग 2 वेळा गणपत गायकवाड भाजपमधून निवडून आलेले आहेत। गणपत गायकवाडांचा सुरुवातीला केबलचा व्यवसाय होता। गायकवाडांनी कल्याण शहरात रिक्षा चालकांचं देखील काम केलेलं आहे। गायकवाडांनी कामासोबत जनसंपर्क आपला वाढवला। सर्वात आधी गायकवाड अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। गणपत गायकवाड हे फडणवीसांचे निकटवर्ती असे मानले जातात। तर गोळीबार झालेले महेश गायकवाड कोण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। महेश गायकवाड शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख आहेत। कल्याण पूर्वेमध्ये ते सक्रिय असतात। तरुण नेते म्हणून त्यांची ओळख आहे। भावी आमदार म्हणून गायकवाडांचे कल्याणमध्ये बॅनर देखील लागले होते। महेश गायकवाड गणपत गायकवाडांच्या गटात जुना वाद आहे। दोन्ही गट याआधीही कोळसेवाडी पोलीस ठाण्यात समोरासमोर आलेले पाहायला मिळाले होते। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, सध्याची नवीन अपडेट्स काय आहेत? सुमित, आपण पाहतो की सध्या भाजपचे आमदार आणि आरोपी असलेले गणपत गायकवाड हे कळवा पोलीस स्टेशनमध्ये आहेत। त्यांच्यासोबत 2 आरोपी आहेत आणि याच पोलीस स्टेशनमध्ये रात्री हा प्रकार घडलेला होता आणि तेव्हापासून पोलीस बंदोबस्त सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। इथे तणाव वाढू शकतो, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे आक्रमक होऊ शकतात आणि म्हणून त्यांना कळवा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। दुपारच्या सत्रामध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र समोरच्या भागामध्ये आपण पाहतोय हीच ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची केबिन आहे जिथे हा गोळीबार झालेला होता। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये होते आणि अचानकपणे गणपत गायकवाड यांनी बंदूक काढली आणि त्यानंतर जवळपास 4 गोळ्या झाडल्या। त्याचबरोबर त्यांचा बॉडीगार्ड यानं सुद्धा 2 गोळ्या झाडल्या आणि एकूण 6 गोळ्यांचा फायरिंग झालेलं होतं। त्यापैकी आता महेश गायकवाड यांच्यावरती जास्त गोळ्या लागलेल्या, त्यामुळे त्यांच्यावरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दुपारी पोलीस गणपत गायकवाड आणि आणखी दोघांना कोर्टामध्ये हजर करणार आहेत। मात्र याच प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला सुद्धा आरोपी बनवण्यात आलेला आहे। मात्र तो सध्या फरार असल्याची माहिती मिळते आहे। एकूण 3 आरोपी फरार आहेत ज्यांचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने पाहिले जाते। वरिष्ठांचं सुद्धा याकडे लक्ष आहे, त्याचबरोबर राजकीय वरिष्ठांचं सुद्धा लक्ष आहे आणि त्यामुळे हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। गुन्हे शाखा या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे। मात्र त्यांच्याच वतीनं आरोपींना कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल। मात्र कोर्टात हजर केल्यानंतर आरोपींच्या या सगळ्या गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये काय काय निष्पन्न झालं आणि किती दिवसांची पोलीस कोठडी गणपत गायकवाड यांची मागितली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। गणपत गायकवाड आणि 2 आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांना दुपारच्या सत्रामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। सुमित, या सगळ्या प्रकरणाची आता एसीबी दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून तपास केला जाणार आहे। तर त्या संदर्भात कोणत्या अधिकाऱ्यांकडे हा तपास दिला जाणार आहे किंवा कोणाला आतापर्यंत अपॉइंट करण्यात आलेला आहे का? सुमित, आपण पाहिलं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली होती की या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून तपास केला जाईल। मात्र हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। एसीपी दर्जाचे अधिकारी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील, तपास करतील असं सांगण्यात आले। मात्र ठाणे पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत, कारण आरोपी असलेले गणपत गायकवाड हे भाजपचेच आमदार आहेत आणि ज्यांच्यावरती गोळीबार झाला ते शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। त्यामुळे दोन्ही जे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा दोन्ही पदाधिकारी हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणाकडे वरिष्ठांचं सुद्धा लक्ष आहे। त्यामुळे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास देखील लक्ष असणार आहे। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून देखील वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नेमकं प्रत्यक्षदर्शनी या सगळ्या संदर्भात काय सांगितलंय ते आपण पाहूया।